अजून वाज बारीक नाही केली मुरली. अयो ह्या वेळेस मित्रांनो सगळ्यात जास्त केस बारीक करून आलोय तरी आई म्हणते बघा दाढी बिडी. आता ही अजून अशी करीत नाही का बारीक गोड. टक्कल करू का टक्कल? टक्कल काय आता हे एवढं जर हे मुरलं असलं मग आता टक्कल लगेच करा. महिन्याच्या महिन्याच्या आत. तुझ्या मनाने टक्कल करा काय होता नाही पण ही अशी अजून काढायची लय बारीक केलेत आहे लय बारीक. तुला टेन्शन आलंय का माहिती केस बघून? आता काय करायचं तपले केले ते मी टेन्शन करून तरी काय करू. मला तर वाटलं तुला टेन्शनच आलं आता मगाशी. नाही तर काय. मेंढर चांगलीच ताणले ते पण आजचा व्ह्यू मित्रांनो हा मला काही कळा नाही राव. त्या ठिकाणी बर्फी जन्माला आलेली आहे आपल्याला. ह्या गड्याला दूध पाजते तेव्हा कसा टाऊक करतोय लगेच. आवाज आला ना बोगल्याचा गडी पळतच येतो जाग्यावर. तो राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी मेंढराकडे चालले. जरा बाहेर गेलतो आणि बऱ्याच दिवस झाला आपली केसबिसबी कापली नव्हती. तर फायनली आज आपण आपली केसबिस कापल्या ते आणि आता मेंढराकडे चाललो आहे. तर आपले आई दादा मेंढराक गेले ते सकाळी, मी गेलतो बाहेर. तर आज दिवसभराचं तुम्हाला वातावरण पाहायला भेटेल. चला. मेंढरं तर सगळी सावलीला बसल्या ते. मेंढराकडे आलो तर हो का या ठिकाणी सगळी मेंढरं सावलीला आहेत आणि दादा निवांत झोपले ते आणि आईचा चाललाय फोन. हो कशी बसले ते गडी निवांत सावलीला. तर मेंढराकडे आलोय, आई बसले निवांत. मग आपली कशी केस कापले बारीक अजून वाज बारीक नाही केली मुरली. अयो ह्या वेळेस मित्रांनो सगळ्यात जास्त केस बारीक करून आलोय तरी आई म्हणते बघा दाढी बिडी. आता ही अजून अशी करीत नाही का बारीक गोड. टक्कल करू का टक्कल? टक्कल काय आता हे एवढं जर हे मुरलं असलं मग आता टक्कल लगेच करा. वाढतंय महिन्याच्या आत. तुझ्या मनाने टक्कल करा काय होता नाही पण ही अशी अजून काढायची लय बारीक केलेत आहे लय बारीक. लय बारीक. मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ बघता तुम्ही कमेंट करून सांगा मला केस बारीक केल्यात का नाही केली. आई तर म्हणते नाही केली. ही नाही एवढी केली. बारीक राव मी आतापर्यंत केली नव्हती. हा. कपडाव केस गोड कराव ही एवढी करायची ना. टक्कलच करू परतच्या वेळेस. हा. झाडाच्या सावलीला दादा निवांत झोपले ते. आई मग आता तुला टेन्शन आलंय का माहिती केस बघून? आता काय करायचं तपले केले ते मी टेन्शन करून तरी काय करू. मला तर वाटलं तुला टेन्शनच आलं आता मगाशी. नाही तर काय. हा? आलं नाही तर काय. टेन्शन? मग बारीक करीत नाही कपाळावली केस आली का. झाडाला फुलं बघा कसली आल्यात मित्रांनो. हो का हो का हो का फुलं एकदम मस्त फुलं आहेत. हो का आयदर वाज घेऊन सांग कसं आहे फुल. अरे याचा निसा चांगला मोगऱ्याच्या फुलावानी वाचते. हा? कशाचे फुल मोगऱ्याच्या फुलागत वाचते. कशाचं आहे दादा? आपली मेंढरं चालवली आता चारायला. सावलीला बसवली आज मित्रांनो. लय जास्त वेळ सावलीला बसवलेली त्यामुळं आपल्याला बराच उशीर झालाय. त्याकरता आम्ही आता डायरेक्ट नेणार आहे पावट्यामध्ये. मग आधी पाणी पाचतोय मग नेतोय का काय काय माहिती. पण ही आपली वस्तीच्या तिथून रस्ता आहे त्यात आल्या ते. आणि हे आभाळ बघा ना असं कसं डग निघलंय मलाच काय कळलं नाही. हो का कसलं मस्त दिसतंय ते. इथं बराच दिवस झालं पावटा चारायला लावलेला नानींनी. बघा दादा पाणी पिते ते व्हायचं. मेंढरं चांगलीच ताणले ते पण आजचा व्ह्यू मित्रांनो हा मला काही कळा नाही राव. हे सारखं का आपल्या निदर्शनास येते. आपली मेंढरं ताणले ते तरी बघा पळतच गेले इकडून लांबून. दादा आपलं तिथं थांबले ते जरा झाड आहेत त्यामुळं आंब्याची झाड आहेत. मेंढरं पोचली. आज आपल्या पावटीच्या वावराचा शेवट झाला मित्रांनो. 2-4 दिवस ह्या वावरातला पावटा खाला मेंढरांनी आणि आज आम्ही शेवटचा दिवस नाही का परत जर आणली चुकून वाकून तर आणत नाही तर मग संपलं नाही का. पाला बिला पार खालाय मेंढराने आणि कार्ड राहिले ते. आता आज आपल्याला गुड न्यूज भेटणार आहे मित्रांनो. गुड न्यूज. कसली गुड न्यूज? काळी मेंढी दिसते का तो का तिथे वराडते जरा. बाळ होणार आहे बाळ बघा यायला झाली ती मेंढी. आता डिलिव्हरी चालली आपल्या मेंढीची. बाळ होते आता मेंढीला मस्तपैकी. तर इकडं सगळी मेंढरं पाणी पिते ते. हो का पाण्या बांधल्या ते बाकीच्यांना आणि या ठिकाणी बाळ होते बाळ. बघा असं काढावं लागतं बाळाला. झालेलं आहे बाळ फायनली. दादा एकच आहे ना?
एकच येतो का तसं चिळ फोडायला लागती वा. या ठिकाणी बर्फी जन्माला आलेली आहे. आपल्याला बर्फी झाली, पेढा नाही बर्फी. आणि तिकडे पेढीची आई बघा कशी वरडते, तिला वाटते माझं बाळ आलं काय. आपली सगळी मेंढरं फुलवरमध्ये आलेली आहेत. ही फुलवर मित्रांनो ह्यांना बी नांगरायचे, त्यांनी चारायला लावली. त्याकरता आज काय अडवली नाही, पहिलं अडवून चारत होतो. आणि आता आपली येलेली मेंढी हो का या ठिकाणी खायचं सोडून बाळाला चाटत बसले काय हो का. कसं झाले बाळ, आता तिकडं थांबले ते पडेल. वरती पाणी प्यायला चाललोय. आधी पाणी प्यायला गेलो होता, हा लाईट नव्हती मित्रांनो. म्हणजे मी पाणी प्यायला गेलो आणि लाईट गेली. आता लाईट आली या, पाणी बिनी पिऊ बघा. कुठं पाणी प्यायलंय आपल्याला. याच ठिकाणी पाणी प्यायचे. बोरचं बघा कसं पाणी आहे बोरला. फवारात चाललाय का नाही. या दादांनी आपल्याला हाक मारून सांगितले लाईट आली बाबा पाणी प्यायला ये. तर आता पाणी बिनी पिऊ बघा. मामा हात करा. हा बघा मामा. तर पाणी बघा इथं पाणी प्यायचे. पाणी प्यायचे. थंड थंड पाणी. आपल्या मेंढरांनी मस्तपैकी फुलवर बिलवर खाल्ली या. आणि आता बघा कशी फुगले ते गच. हे बघा लाल बोकाड कसं फुगले या. मेंढर मोकार सोडून दिली ती, त्यामुळे आपलं दादा बी निवांत बसलेलं बघा तिथं. आता मेंढर चारले ते. आता आपण वाड्याला जाणार आहे थोड्याच वेळात. आपली मेंढर वाड्याला. दादा कोकरेला असं का घेताय तुम्ही. कोकरेला या सुधार आवाज लागत पहिल्यापासून. त्याला दुसरं जर काहीच नसतं, पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. हा तर मित्रांनो ह्याला काय अडचण येत नाही. असं पकडलं तरी कसं असतं आपलं जे त्याला बळस बिळस असतो त्याने अंग बिंग भरलं, ह्याला काय अडचण नाही का. असं धरलं एखाद्याला वाईट वाटतं, मला सुद्धा वाईट वाटायचं, पण त्याला काही अडचण येत नाही का. ते पाय असं वरती धरून घेतलं ना, काय उचलून बी घेतात, पण ते अंग बिंग भरून नाही, हे होऊ नये काहीतरी असं नाही का, रक्त विक्त लागू नये म्हणून तसं धरलं तरी काय अडचण नसते. सगळी मेंढरं वाड्याला आले ते. आणि हो का इकडं वर चारायचे राहिलेले मेंढरं. तर वरच्या साईडला मेंढरं चारतात ते. आणि दादानं आपली आई घरी बसली तेव्हा तिथे बिराडावरती चहा पाणी चाललाय त्यांचा. मला मेंढरा मोरू लावले. आपण काही चहा पित नाही मित्रांनो, त्याकरता मग दादा म्हणलं मला चहा पिऊ दे, तर तो आपला जा मेंढरा मोरू वाईच. तर बघा कसा चहा पाणी चाललाय आई दादांचा. आपली सगळी मेंढरं आता वाघरत घालावले ते. या ठिकाणी आपला तळ आहे आणि इथं बघा सगळी शेरडं मित्रांनो. तर आपली आई अशी का येडा हाणते. तर आता दूध काढणारी आपली आई खाण्यासाठी दूध भात. ही आपली इंदू बघा, इंदू ह्या गाड्याला दूध पाजते तेव्हा कसा टाऊक करतोय लगेच. आवाज आला ना बोगल्याचा, गडी पळतच येतो जाग्यावर. तो का तवलीचा आवाज येतो. ती उठला जाग्यावर बसल्याला. आणि आई दूध भात खायचा. हे आपल्या इंदूचं रोज चहाला आपल्याला खायला दूध असते. आणि आता शेरडांना ह्यांना सगळ्यांनाच दूध चांगलं आहे. काय रे काय देऊ तुला, कसं बघतोय माझ्याकडे. आपलं दूध आणले आणि काळूला दिले बघा. काळू बघा दूध असं थोडं जरी दूध निघलं तरी ह्यांना द्यावं लागतं चिटामिटा वाईज का नाही. ह्यांना दुधाची लई आशा मोठी मित्रांनो. ह्यांना लहानपणापासून दूध प्यालेली, त्यामुळं दूध लई फेवरेट यांचं. कसं पितोय, भाकर खाल्ली नाही त्याने हो का. या ठिकाणी चपाती हो काही, चपाती खाल्ली नाही गाड्याने आणि दुधाला बा उठलाय लगेच. तर आज छोटीशी साधी सोपी रेसिपी बनवते आई. मला तर काय बोक नाही आणि आईला बी काय लय बोक नाही. आई काय झालं याला, आवाज का आणते एवढं. पाणी. तर अंड्याची चटणी बनवायची भुर्जी. तर तुम्ही तर म्हणता मी सारखंच वाशात खाते, पण काय करणार, साधं सोपं होणार कालवण हेच आहे आपलं का नाही. गावरान अंड्याची भुर्जी आहे ना. पण
गावरान अंडी आहेत आपले 2-3 त्याची भुर्जी बनवायची आणि भातावर खायला तर दूध आहेच आईने काढलेलं. दूध तापलं आहे तापवायची की आता. हां दूध बी तापवायचे. तर आता भुर्जी बनवायची मस्तपैकी. अंड्याची भुर्जी बनवायची चालले. ओला जाळ एवढा लागला की ते आतमध्ये जाळ येतोय जाग्यावर. तेल लय गरम झालंय मित्रांनो त्यासाठी. ते मिठाचं तर अंड तयार झाले. आता मसाला टाकायचं चाललंय बघा. मसाला बिसाला टाकून वाईट झणझणीत झाली पाहिजे आणि मसाला कमी होईल मला वाटते. अजून वाईट टाकायचंय. अशी चटणी लय भारी लागते खायला मित्रांनो. कांदा बिंदा न घालता कांदा घालून तर मस्त होती आणि अशी बी भारी लागते. चटणी तयार झालेली आहे. आईने डायरेक्ट ताटातच चटणी काढली या. आणि आता हे काय आहे टाकते पावट्याचं कालवण. सकाळचं वाईच कालवण आहे मित्रांनो. वाईज गरम होईल ना. किती काय आहे कालवण. टिकून खायला. भाकरी नाही ना केल्या. नाही चपात्या आहे की सकाळी. सकाळच्या चपात्या आपल्याला खायला. चुलीवरती आता दूध बी गरम करावं ठेवले. दूध एवढं असल्यावर काय टेन्शन नाही. कालवण जरी नाही पुरलं ना तरी आपलं ही दूध आहे मित्रांनो. दूध आणि चपाती आणि साखर घेतली ना तरी मस्त लागतं. आणि भाताबरोबर दूध तर एकच नंबर. तर वा दूध गरम करायचे आता वाईच आहे. आता जेवण वाढून देते या हो का. तवर दूध बी तापते. दूध भाताबरोबर खायची. तवर चटणी आई तुला घेतली का चटणी. हां मस्तपैकी आईन मी तवर चटणी खातोय. माझं ताट येते आता. आजचं जेवण आहे अंड्याची भुर्जी आणि चपाती आणि नंतर आपण खाणार दूध भात. तर आपलं जेवण आहे हो का. हे आपला दूध भात आलेला आहे हो का. हा भात दूध आणि इथं थोडीशी चटणी राहिली ती खायची तोंडी लावून. तर हे आपलं दूध भात. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर आजचा आपला एकदम छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.